नमस्कार, मी कोमल. आज आपण शेवग्याच्या शेंगाचं कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर मी 2 शेवग्याची शेंग घेतलेली आहे आणि ती हे बघा छोट्या छोट्या कट करून घेऊन थोड्या थोड्याशा अधूनमधून साली अशा काढून घेतलेल्या आहेत. हे बघा तुम्ही बघू शकताय. खूप जास्त साल काढून घ्यायची नाही आणि खूप जास्त साल काढली तर खूप जास्त शेंग शिजली जाते आणि नाही काढली तर लवकर शिजत नाही शेंग. त्यासाठी अशा पद्धतीने थोडीशी साल काढून घ्यायची. तर हे मी स्वच्छ पाण्यात धुवायला म्हणजे धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यात सुद्धा टाकून ठेवलेले आहे. आणि आता काय करायचं आहे, इथं मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर सुरुवातीला आपण ही शेवग्याची शेंग जी आहे ते पाण्यामध्ये 5 ते 6 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी पाणी गरम करून घेत आहे. पाण्याला थोडीशी उकळी आली की मग आपण शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता त्या पाण्यामध्ये शेवग्याची शेंग जी कट करून घेतली होती ती टाकून घेणार आहे मी. अगदी गावरान पद्धतीनं जशी शेवग्याची शेंग बनवतात तशाच पद्धतीनं आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं कालवण. तर ही शेंग जी आहे ते 5-6 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे अशीच. तोपर्यंत ह्या कालवणासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. तर हे बघा शेंग छान अशी उकळतीये, तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि शेवग्याची शेंग व्यवस्थित 4-5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. आता शेंगेचं कालवण बनवण्यासाठी मी वाटण तयार करून घेते. तर ते वाटण कसं बनवायचं ते बघूया आपण. तर वाटण तयार करण्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे छोटे कट करून, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर हे बघा 5 मिनिटे मी शेवग्याची शेंग जी आहे ती छान अशी शिजवून घेतलेली आहे. पूर्ण शेंग शिजवून घेतलेली नाही, एक 70% शेंग मी फक्त या पाण्यात शिजवून घेतलेली आहे. नंतर आपण कालवणासोबत सुद्धा उकळू देणार आहे शेंग, त्यासाठी 70%च फक्त शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा हे वाटण सुद्धा मी मिक्सरला असं छान बारीक करून घेतलेलं आहे. तर मी पाणी वगैरे काही टाकलं नाही याच्यामध्ये, पाणी न टाकताच बारीक केलेलं आहे मी खोबरं वगैरे. तर आता आपण शेवग्याच्या शेंगाला फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते मी. तर मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे ठेचून आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर वरून टाकण्यासाठी लागणार आहे. तर तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली आहे तर मी जिरं टाकून घेते. जिरं सुद्धा व्यवस्थित मी तेलामध्ये हे करून घेतलेलं आहे. तर आता लसूण टाकते मी. लसूण थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकणार आहे मी. लसणाचा रंग सुद्धा गोल्डन झालेला आहे. तर आता टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की टोमॅटोचा कच्चापणा नाही राहिला पाहिजे भाजीमध्ये कोणत्याच. त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये पहिला भाजून घ्यायचा आणि नंतरच बाकीचे मसाले वगैरे टाकायचे. 1-2 मिनिटे मी टोमॅटो जो आहे तो असाच तेलामध्ये शिजवून घेणार आहे सुरुवातीला. तर हे बघा
टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा तेलामध्ये मी शिजवून घेतलेला आहे सुरुवातीला. तर आता जे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. वाटण टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, वाटण टाकून घेऊन हा मसाला मी व्यवस्थित तेलामध्येच परतून घेते. हा मसाला सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला. बारीक गॅसवरतीच भाजून घेतलेला आहे मसाला तुम्ही तेलामध्ये. तर आता आपण सुके मसाले टाकायचे आहेत. तर हळद टाकते मी थोडीशी, धनेपूड टाकणार आहे. मी घरी तयार केलेला गरम मसाला आहे, तर तो गरम मसाला टाकते थोडासा, खूप जास्त नाही. आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकणार आहे. तर 2 चमचे टाकते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा, त्यानुसारच लाल तिखट टाका. तर हे व्यवस्थित मसाले टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असे मसाले सुद्धा मी व्यवस्थित याच्यामध्ये परतून घेतलेले आहेत तेलामध्येच. तर आता मी काय करणार आहे, शेवग्याची शेंग जी शिजवून घेतली होती ती टाकून घेते आणि ती सुद्धा 1-2 मिनिटं या मसाल्यांमध्येच परतून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण ज्यात तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. ते पाणी मी टाकणार आहे सुरुवातीला आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर वरून पाणी टाकते थोडंसं आणखीन. तुम्हाला कालवण जितकं पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका. तर सुरुवातीला आपण शेंग शिजवून घेतली होती त्यामुळे खूप जास्त पाणी नाही लागत शिजायला. नंतर अगदी 3-4 मिनिटे परत आपण शिजायला ठेवून गॅस जरी बंद केला तरी चालतो. तर शेवग्याच्या शेंगाचा कालवणाचा रंग तुम्ही बघू शकताय किती छान दिसतोय तो. तर आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कालवणात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी. तर शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे मी, तर ते मी 3 चमचे टाकते. आणि आता या कालवणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर खूप जास्त वेळ नाही, पण एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे हे कालवण जे आहे आपल्याला. हे बघा, तयार आहे झणझणीत असं शेवग्याच्या शेंगाचं कालवण. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हे कालवण एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं शेवग्याच्या शेंगाचं कालवण. तर तुम्ही बघू शकताय किती छान दिसते कालवण ते. शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि सोबतच ज्वारीची भाकरी खूप छान लागते खायला. ज्वारीची किंवा बाजरीची सुद्धा छान लागते या कालवणासोबत खायला.